नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता दुसरी, विषय मराठी. झरीपाडा. आज आपण झरीपाडा हा पाठ अभ्यासणार आहोत. आता पाडा म्हणजे काय, तर डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या वस्तीलाच पाडा असे म्हणतात. आणि या झरीपाडा या पाठामध्ये झरीपाडा नावाच्या आदिवासी पाड्याचे आणि तेथील लोकांच्या राहणीमानाचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. पहा, पहाटे पहाटे कोंबडा आरवतो. कोंबडा आरवतो म्हणजेच कोंबडा बांग देतो. झरीपाडा जागा होतो. झरीपाड्यावर राहणारी जी लोक आहेत ती लोक जागी होतात. हिरव्यागार डोंगरा आडून सूर्य उगवतो. हिरव्यागार डोंगरा आडून, हिरव्यागार म्हणजेच का बरं म्हटलेलं आहे बरं, तर डोंगरावर खूप छान हिरवीगार अशी झाडी, हिरवगार गवत, हिरवीगार झाडी असल्याने हिरव्यागार डोंगरा आडून सूर्य उगवतो. सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो. आता सूर्योदय म्हणजेच काय, सूर्य उगवल्यानंतर सकाळचे कोवळे सूर्यकिरण हे तांबूस रंगाचे असतात, पिवळसर तांबूस रंगाचे असतात आणि त्यामुळे तो डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो. सकाळ होतात, सर्वजण आपापल्या कामाला लागतात. म्हणजेच झरीपाड्यावर राहणारी लोक आपापल्या कामाला लागतात. लोक विहिरीवरून पाणी भरतात. नळांची सोय असते का? नसते. त्यामुळे लोक विहिरीवरून पाणी भरतात. शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात. जे शेतकरी असतात ते आपली बैलगाडी घेऊन त्या बैलगाडीला बैल जुंपून शेतावर निघतात. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो. आता पहा, ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपले जे प्राणी आहेत किंवा बैल वगैरे विशिष्ट प्रकारचे घुंगरू बांधलेले असतात आणि त्यामुळे त्या घुंगरांचा मंजूळ आवाज सगळीकडे ऐकायला जातो. मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात. आता आंबील म्हणजे काय, तर नाचणी, ज्वारी, बाजरी यांच्या पिठापासून तयार केलेली एक दाटसर अशी पेय असते बघा. त्यांना आपल्यासारखे चहा, बिस्किट, टोस्ट हे झरीपाड्यावर उपलब्ध नसते आणि त्यामुळे तेथील मुले सकाळी उठल्या उठल्या त्या आंबील पितात आणि सायकलवरून शाळेला जातात. पाड्याजवळून एक झरा वाहतो, त्याचे नाव झरीपाडा पडले आहे. बघा, या पाड्याचे नाव झरीपाडा असे का पडले आहे, कारण या पाड्याजवळून म्हणजेच या वस्तीजवळून एक झरा वाहतो म्हणून याचे नाव झरीपाडा पडले आहे. झरा डोंगरात उगम पावतो. हा झरा कुठे उगम पावतो, तर डोंगरात उगम पावतो. तो मोठ्या ओढ्याला मिळतो. मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो. हा मोठा ओढा परत गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो. डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते, तसेच नाचणीचे पीक घेतले जाते. आता नाचणी हे एक धान्य आहे. पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत. पाड्यावरील घरे कशी आहेत, छोटी छोटी लहान आकाराची आहेत. घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी शाकारणे म्हणजेच काय, झाकले जाणे, छप्पर व्यवस्थित करणे. घरातील जमीन, अंगण शेणाने सारवतात. जमीन अंगण कशाने सारवतात, शेणाने सारवतात. भिंतीवर सुंदर सुंदर चित्र काढलेली असतात, ती वारली चित्रकलेतील असतात. आता वारली चित्रकला ही विशिष्ट प्रकारची त्यांची चित्रकला आहे. तर त्यांच्या चित्रामध्ये मनुष्य, प्राणी हे कोणते कार्य करत आहेत किंवा काय करत आहेत त्यांचे वेगवेगळे प्रकार अशा एक विशिष्ट प्रकारच्या चित्रामधून ते दाखवले जातात. हे पहा, या ठिकाणी वारली कलेचा एक सुंदर असा
नमुना दिलेला आहे, चित्रकलेचा नमुना दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी हात, पाय आणि स्त्री, पुरुष याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे काम करत आहेत, त्यांच्या हाताची पोझिशन, अशा प्रकारची ही चित्रकला असते. या चित्रकलेलाच वारली चित्रकला असं म्हटलं जातं. घरे आत बाहेर स्वच्छ असतात. घरातील भांडीकुंडी सुद्धा स्वच्छ असतात बरं का. परिसरात कुठेही कचरा नसतो. घराच्या आजूबाजूला जनावरांसाठी गोठा असतो. आता जनावरांसाठी गोठा म्हणजेच आपण जसे घरात राहतो तसेच जनावरांना राहण्यासाठी स्वच्छ असा गोठा त्यांच्या घराशेजारीच तयार केलेला असतो. कोंबड्यांसाठी खुराडे असते. आता कोंबड्या ज्या आहेत त्या खुराड्यामध्ये राहतात. कोंबड्याच्या घराला काय म्हणतात? खुराडे. प्रत्येकाच्या घरोघरी कुत्रा पाळला जातो, कारण ते आदिवासी लोक हे पाड्यावर राहतात, तर त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या घरांच्या संरक्षणासाठी कुत्रा पाळणं हे आवश्यक असतं. म्हणून घरोघरी कुत्रा पाळला जातो. घराच्या अवतीभोवती बघा कोणकोणती झाडे आहेत. खजुरी, साग, कडुलिंब, आंबा, बोर, चिंच यासारखी झाडे असतात. लोक आनंदाने फळे खातात. बघा हे आजूबाजूला सगळीकडे जंगल असल्याने ही लोक आनंदाने फळे खातात. त्यांच्या जेवणात कशाचा समावेश असतो पहा. त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी, सुकी मासळी. सुकी मासळी म्हणजे काय तर वाळवलेल्या, उन्हामध्ये वाळवलेले मासे, त्याला सुकी मासळी असं म्हटलं जातं. सुकी मासळी आणि पेज असे असते. अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली, शेवळी, ससेकान यासारख्या रानभाज्या ते आवडीने खातात. कंद उकडून खातात. बघा आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या अवतीभोवती म्हणजे त्यांच्या सभोवतालच्या परिसरात ज्या पालेभाज्या उपलब्ध आहेत त्याच पालेभाज्या ते खातात. घरातील भिंतींना तारपा वाद्य टांगलेले असते. आता तारपा हे काय आहे तर आदिवासी लोकांचे एक वाद्य आहे, वाजवण्याचे एक वाद्य आहे, म्हणून त्याला तारपा असं म्हटलेलं आहे. घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते. रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात. मुले मुली नाच करतात म्हणजेच नृत्य करतात. आणि हे नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिनी हजर असतात. आता वाडगो आणि वाडगिनी कशाला म्हणतात बरं तर घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो म्हणतात, तर महिलेला वाडगीन असे म्हणतात. आणि हे जे घरातील मोठे पुरुष आणि महिला असतात तर त्यांची आज्ञा सर्वजण पाळतात, म्हणजेच पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात. अशा प्रकारे बालमित्रांनो, झरीपाडा हा पाठ आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभवता आला नाही, तरी त्यांचं वर्णन जे केलेलं आहे त्या वर्णनावरून हा झरीपाडा कशा पद्धतीचा असेल याचं दृश्य या ठिकाणी थोडक्यात चित्राद्वारे आपल्यासमोर दिलेलं आहे. सर्वांनी या पाठावर आधारित चॅलेंज प्रश्न म्हणजेच आव्हान प्रश्न तयार करायचे आहेत. प्रत्येक ओळीवर आधारित किंवा उतार्यावर आधारित लहान लहान प्रश्न तयार करा. या पाठाचे पुन्हा पुन्हा वाचन करा आणि पाठाखाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सर्वांनी सोडवा. धन्यवाद.